नमस्कार, मी स्नेहा दीक्षित. खरं तर डोळा हा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो आणि डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्या गोष्टीचं टेन्शन येतं. माझ्या बाबांच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायचं होतं आणि मग बरेच सारे ऑप्शन्स डोळ्यासमोर आले खरं तर, की ऑपरेशन कुठं करूया? कारण एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असती म्हणजे त्याच्यातले एक्सपर्ट पाहिजे, व्यवस्थित सगळी मॅनेजमेंट तिथली व्हायला पाहिजे आणि अत्याधुनिक आपण म्हणतो ना, की सगळी मशिनरी असेल किंवा टेक्नॉलॉजी जी एवढी डेव्हलप झाली आहे, ती कुठं मिळेल? तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यासमोर जर कुठला ऑप्शन आला असेल, तर नंदादीप. नंदादीपमध्ये मी आले. मला वाटतंय साधारणपणे 1-2 आठवड्यापूर्वी मी नंदादीपमध्ये आलेले होते. अत्यंत सुंदर पद्धतीनं इथं सगळ्या गोष्टींच्या तपासण्या झाल्या. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागत नाही. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तरीसुद्धा वेटिंग तुम्हाला करावं लागत नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला जागेवर प्रोव्हाईड केल्या जातात. व्यवस्थित गाईडलाईन्स दिल्या जातात, व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन माहिती दिली जाती आणि मागच्या मंगळवारी एका डोळ्याचं आणि आज दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन बाबांचं झालेलं आणि एकदम परफेक्ट त्यांना आता दिसायला लागलेलं आहे. स्वतः सौरभ पटवर्धन सर आम्हाला भेटले. त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेन्सच्या बाबतीत, जो आपल्याला सगळ्यांनाच एक नाही म्हटलं तरी याच्या बाबतीत टेन्शन असतं. त्याच्या बाबतीत प्रॉपर काउन्सिलिंग झालेलं होतं आमचं आणि अगदी कॅशलेसपर्यंत सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या आणि ॲक्चुअल ऑपरेशन किंवा ज्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे, माझे बाबा उदय कुलकर्णी. बाबा तुम्हाला कसं वाटलं? तुमचा एक्सपिरियन्स सांगा. पण हे बाहेरचं मी सांगतीये. नाही, नाही. मलाही एकदम छान वाटलं. म्हणजे जाणवलंच नाही, की काही करतात डोळ्यांना. नुसते लाईट येत होते, पाणी मारत होते. नाही जाणार म्हणले, "बघू झालं एवढ्यात." "हो, ओके. ओके झालं, बाहेर जा." काही एक नया पैसा पेन्स नाही, त्रास नाही, काही हे. आणि आल्यापासून आत्तापर्यंत सुद्धा कुठेही मला काहीही जाणवलं नाही. एकदम व्ही-आय-पी ट्रीटमेंट. व्ही-आय-पी ट्रीटमेंटसारखं सगळ्यांनी कॉम्पेन्सेशन दिलं. कुठंही एक अडथळा नाही, काहीही नाही. सगळं व्यवस्थित झालं आणि डॉक्टरांचं व्यक्तिमत्व पहिल्यांदा मी बघितलं, त्यावेळेस मी भारावून गेलो. म्हणलं आपलं इथं 90% काम झालेलं आहे आणि ॲक्चुअली डॉक्टरांचे वडील माझी कॉलेजमध्ये क्लासमेट आणि डॉक्टरांचे आजोबा आमचे गुरु सिया पटवर्धननी आम्हाला जी काय केमिस्ट्री शिकवली त्याच्यावर आम्ही आयुष्य काढ आम्हाला एकदम इतकं घरच्यासारखं वाटलं. नो प्रॉब्लेम. येस. छान झालं. हेच एक्झॅक्टली म्हणजे अगदी विठ्ठल सर असते, की रिसेप्शनिस्ट काउंटरपासून ते सरांपर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं इथे सांगितली जाती, प्रोव्हाईड केली जाती. त्यामुळे मला वाटते एकच आहे, दृष्टी म्हणजे नंदादीप.